11,500 रुपयांची विक्रमी दरवाढ फक्त 24 तासांमध्ये आपण चांदीमध्ये बघितलेली आहे। 9 डिसेंबर 2025 रोजी 1,82,000 रुपये प्रति किलो असा चांदीचा दर होता, तर 10 डिसेंबर म्हणजे कालच्या दिवशी आपण तोच दर 1,94,000 रुपये प्रति किलो इतपत बघितलेला आहे। म्हणजे ओव्हरऑल मॅजिकल नंबर 2 लाख रुपये प्रति किलो पर्यंत जाण्यासाठी चांदी आता फक्त 6,000 रुपयांनी मागे आहे। या वर्षामध्ये म्हणजे 2025 मध्ये जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 पर्यंत चांदीनं 113% मजबूत रिटर्न्स आपल्याला दिलेले आहे। 1 जानेवारी 2026 पासून चीन चांदीला दुर्मिळ धातूंमध्ये समाविष्ट करते। सध्याच्या चांदीच्या बाजारपेठेमध्ये एकूण चांदीच्या पुरवठ्यांपैकी एकूण 17% चांदीचा पुरवठा हे फक्त चीन एकटं करतंय आणि भविष्यात हा पुरवठा जर चीनने बंद केला तर आपल्याला जगभर चांदीचा तुटवडा भासणार आहे। चांदीचा असा इंडस्ट्रीज मध्ये वाढणारा उपयोग, जिओपॉलिटिकल टेन्शन्स, चीनचं हे बदललेलं धोरण अशा कित्येक कारणांमुळे भविष्यामध्ये चांदीचे दर अजून 10 ते 15% वाढतील असं मला वाटतंय। चांदीला 2 लाख रुपये प्रति किलो हा माइलस्टोन क्रॉस करण्यासाठी फार दिवस लागेल, फार काळ लागेल असं मला वाटत नाही। आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सोन्याचे दर आजच्या दुप्पट म्हणजे साधारण 2,60,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत केव्हा जातील याची तुम्हाला जर उत्सुकता असेल तर कॉमेंट्स मध्ये YES टाईप करा। मी पुढचा व्हिडिओ सोन्याच्या रेट प्रेडिक्शन बद्दल बनवेन।